हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती. 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती. जयंत पाटलांचा गौप्यस्फोट. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं योग्य होईल हे सर्वांना वाटतं, तर त्यांना प्रमुख करणं आमचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री पद हे सर्वात महत्त्वाचं पद. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. आधी एकत्र यायचं आणि बाकीचे निर्णय नंतर घ्यायचे असं दादांनी ठरवलं होतं. विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती. जयंत पाटलांचा गौप्यस्फोट. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात बैठक झाल्याची माहिती. बैठकीचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती. बारा तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता. अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र चर्चांवर आता खंड पडला. शरद पवारांच्या वक्तव्याने विलिनीकरणाच्या चर्चा धुसर. दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा. दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा होती, ती आमचीही इच्छा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात मला माहिती नाही. सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. शपथविधीबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. राज्याच्या राजकीय सारीपाठावर घडामोडी अगदी वेगाने घडत आहेत आणि आत्ता एक क्षणाची मोठी बातमी म्हणजे राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज सायंकाळी शपथ घेणार आहेत. पण त्यापूर्वी ज्या घडामोडी घडत आहेत त्या कशात बघा. पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये 1.5 तास बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. पार्थ पवारांकडून शरद पवारांना शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. कारण आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, याबद्दल मला काहीच माहिती नाही असं म्हणून शरद पवारांनी एकूणच मोठी चर्चा निर्माण केली. पण आता या भेटीमध्ये म्हणजे 1.5 तासांच्या या बैठकीत पार्थ पवारांनी शरद पवारांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देऊ केलेलं आहे. पार्थ पवारांकडून शरद पवारांची मनधरणी करण्यात आली आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार निघाले. पार्थ पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे या ठिकाणी चर्चेला होते. पार्थ पवार यांनी गेली 1.25 तास गोविंद बागेत संपूर्ण पवार कुटुंबियांसमवेत आजच्या शपथविधी सोहळ्याकरता आपण उपस्थित राहावं असा आग्रह केल्याचं समजतंय. आणि याच गोविंद बागेत पार्थ पवार यांनी स्नेहभोजन करून नंतर गार्डनमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गुप्त देखील चर्चा केल्याचं दिसतंय. पण आता असं कळतंय देवगिरी बंगल्यावरनं सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या विधिमंडळाच्या दिशेने निघालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या अगोदर पक्षीय नियमानुसार पक्षाचा गटनेता म्हणजे पक्षाचा प्रमुख निवडायचा असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा गटनेता जो आहे तो निवडला जाईल. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं आता देवगिरी बंगल्याकडनं सुनेत्रा पवार काही क्षणामध्ये विधिमंडळाच्या परिसरात पोहोचतील. एकमताने एकमुखाने त्यांची गटनेता म्हणून निवड केली जाईल. गटनेता म्हणजे त्या पक्षाचा प्रमुख आणि तो त्या पक्षाचा प्रमुख म्हटल्यानंतर सर्वस्वी त्या पक्षातल्या निर्णयाचे अधिकार त्या व्यक्तीचे असतात, त्या गटनेत्याचे असतात. यापूर्वी पक्षाचे गटनेता अजित पवार होते आणि अर्थात क्रमप्राप्त म्हणजे उपमुख्यमंत्रीपद देखील त्यांच्याकडे होतं. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्या अगोदर सुनेत्रा ताईंना गटनेता म्हणून निवडलं जाईल. या संदर्भातला प्रस्ताव जो आहे दिलीप वळसे पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आहेत, आमदार आहेत, ते मांडतील आणि त्याला अनुमोदन हे छगन भुजबळ देणार आहेत.
एकमुखानं ही निवड जी ती केलं जाईल आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थात सगळ्यांचं लक्ष असेल ते संध्याकाळच्या शपथविधी सोहळ्याकडे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत. गोविंद, काय माहिती आत्ता क्षणाची? विशाल, खरं तर कालपासूनच न्यूज 18 मराठी या सगळ्या घडामोडीचे वेगवान जे बाबी आहेत ते प्रेक्षकांना आपण देतो आहोत. थोड्या वेळापूर्वीच सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या विधिमंडळाकडे आत्ता इकडनं रवाना झाल्या. मात्र त्या इकडनं निघण्याआधी देवगिरीच्या बाहेर मी आहे आणि ते इथनं जाण्याआधी आशिष शेलार त्यांना भेटायला आले होते आणि अगदी 10च मिनिटामध्ये त्या आता विधान भवनाकडे जे आहे ते रवाना झालेलं आहे. त्यांच्यासोबत अजित पवारांचे जे शिवसहाय्यक होते, मुसळे असतील की सुनील मुसळे किंवा सतीश मोगे, हे देखील त्यांच्यासोबत होते. अर्थातच ज्या घडामोडी आहेत त्यांना वेग येताना दिसतोय. मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीची जी आत्ता विधिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये गटनेता ठरवला जाणार आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचं कमबॅक होतंय का त्यावर देखील तिथे चर्चा होती आहे. आणि त्याचबरोबर पार्थ पवार जे आता शरद पवारांकडे गेलेले आहेत, त्याचबरोबर इतर जे मान्यवर आहेत त्यांना देखील आमंत्रण देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे असतील किंवा शीर्षस्थ नेते जे आहेत या सगळ्या राष्ट्रवादी पक्षातले ते आत्ता थोड्याच वेळात त्यांची बैठक होईल, निवड होईल सुनेत्रा पवारांची आणि त्यानंतर जो शपथविधीचा एकूणच कार्यक्रम असणार आहे त्याचंही नियोजन तिथंच केलं जाणार आहे. अर्थात राज्यपालांकडे आता कोण जातं आणि त्यांना कोण निवेदन देते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. मात्र तुर्तास अत्यंत महत्त्वाची जी घडामोड आहे की आशिष शेलार इथे आल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात सुनेत्रा पवार त्यांच्या पाठोपाठ निघालेल्या आहेत आणि त्या विधिमंडळाकडे पोहोचत आहेत अशी माहिती आहे. विशाल, धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल. अशाच पद्धतीने सगळ्या घडामोडींवरती तू